ननदबाई तर मस्त झोपली आहे गारगोर. हे इकडे म्हणून राहिले मला, इकडे ये म्हणून. मी काय करू, मला काही समजतच नाही राहिलं. तिकडे जाऊ का इथं झोपू? ननदबाई म्हणते इथंच झोप म्हणते. मीरा, मीरा, मीरा. अहो ताई, ताई आहे ना झोपलेल्या. कशी येऊ मी? बापा काऊन बसली आहे इथं नव्या नवरीसारखी? हा, नवीनच आहे म्हणा, पण इथं काय बसली अशी झोप ना? तुला झोप म्हटलं ना, माझ्याजवळ झोपून राहिली. इथं कोण माझ्याजवळ झोप नाही राहिली का तुले? हा, माझी काही काटेकिटे रुचून राहिले काय? एवढी मोठी जागा दिली तुला, झोपून राहिलं? नाही ननदबाई, झोपच नाही येऊन राहिली मला. काऊन काऊन येऊन राहिली तुला झोप? तुला झोपाची सवय नाही आहे का लवकर? नाही, एवढा लवकर नसतं झोपत मी. तुम्ही लय लवकर झोपल्या. मी झोपत नाही असते एवढा वेळ. मी मोबाईल पाहतो, काही करतो. काही नको पाहू मोबाईल घे बाई, झोपून राह. चांगलं नसते जास्त वेळ जागरण करणं. झोप बरं, झोप पटकन. काय कायचा आवाज नाही मीरा? काही नाही ताई, मी हे मांजर मांजर बोंबलून राहिली. मांजर? हे कोणती मांजर आहे अशी बोंबलून राहिली माणसासारखी? हा, मांजर तर अल्लग हे करते बघ ना. जाऊन पाहतो बाई जराशी, नाही तर दुधात तोंड घेऊन घालून देईन. किचन मध्ये दूध तर तसंच ठेवलं होतं. ताई कशाने राहू दे, काही नाही होत. जाते मांजर. हो बापा, नाही तर घरात येऊन घुसून जाईन ना ते. काय बापा, एवढी रात्र झाली, तू झोपून जाय बाई चुपचाप. नाही तर काय म्हणते ते माझं अजून इकडे हे खोली तीन म्हटलं. काय नाही तिथे फोन घेऊन बसली व? कोणाचा फोन येऊन राहतो तुला एवढ्या रात्रीनं? काय बरं, उचल बरं. आण नाही तर माझ्याजवळ इकडे. नाही ताई, कोणाचा नाही होय, हे कंपनीचा फोन आहे. कंपनीचाच होय ना नक्की? का काही काय बेरत आहे ना तुला कुठं? नाही का तुला कोणी फोन करून राहिलं म्हणून? नाही तर आजकाल अशाच करून राहिल्या पोरी. हा, पाहिजे बरोबर, नाही तर मग सांगितलं नाही म्हणशील. फोन येईन कोणाचे तुले? काय बोलता ना ताई तुम्ही? नाही कुठं काहीच नाही आहे. हे फोन आहे कंपनीचा. कंपनी फोन कधी करते? झोप. माव माव. मांजर येत आहे. कोणती मांजर होय तर जाऊनच काय तुम्ही आता? हा, अशी कशी निरी म्याव म्याव करून राहिली? ते दूध ठेवलाय, दूध खराब करून टाकून दुधात तोंड घालून देईन. ताई राहू द्या ना, जाते ते मांजर, खिडकीतून चालली जाते. अहो ते जर स्वयंपाक घरात असली जाऊन तर तिथे दुधाचा गल ठेवलाय मी. साजरा 1 लिटर दूध आहे, तोंड घालून देईन त्याच्यात. सारा दूध फेकून द्या लागून उद्या. तुला तेवढंही नाही समजलं? पाहिलंच नाही का त्या माय बापाच्या घरी? का तेवढा गन फ्रीज मध्ये ठेवाव का काही ठेवाव? देल ना तिथं ठेवून. ताई माझ्या आईच्या घरी फ्रीजच नाहीये, मग कायच्यात ठेवा? आम्ही तिथंच ठेवत असतो, आमच्या घरी चुलीजवळच ठेवतो. चूल आहे, चुलीजवळ ठेवतो आणि गॅसाची खोली आहे तर ठेवायचं असलं तर तिथं ठेवतो. झाकून पाण्या गिन्यात ठेवून देतो असं. म्हणूनच तुला काय माहित? आणि खिडक्या नसून अशा घराले. घर तरी आहे का बाबा खिडक्या बनायला? लहानसं घर आहे मातीचं तुमचं, आणि काय त्याला खिडक्या राहीन नाही राहीन? आणि कायच्यातून माझर न पाजर? जसं आहे ना ताई, तसं चांगलं आहे आमच्यासाठी. आमची झोपडी जरी असेल गरीबाची, पण आमचे दिवस त्याच्यातच निघाले झोपडीत. आपमाले कसं आहे, स्वतःले झाकून ठेवाले, स्वतःले राहिले, तेवढं झोपडं जरी आहे ना आमच्या बाबाचं, तर लय खुशी आहे. त्या गोष्टीत आनंद आहे मला. मोठ्या महालची काही गरज नाहीये. काही बोलणं मोठ्या महिलाची तुला गरज नसती तर खरंच ते बापानं पाहिलं असतं एवढं मोठं घर त्यासाठी. ताई तो नशिबाचा प्रश्न आहे. आता मला मोठं भेटणं, लहान भेटणं, पण आम्ही ते असं मुद्दामून थोडी पाहिलं. थोडंसं भेटलं असतं 1-2 खोलीचं तरी चाललं असतं. पण जाऊ दे, त्या सब गोष्टी काही करत नाही. जातो मी ते दूध ठेवून येतो. मीच जातो ना, मी ठेवून येतो. तुला काय समजा? कधी फ्रीजच नाही पाहिलं म्हणतं तर कसा उघडा लागते, कसं त्याच्यात ठेवा लागते, काय माहित तुले? काही माहित आहे मला तसं. आता मी कोणाकोणाच्या घरी जातो तर पाहत नाही काय? हा, सगळ्याच्याच घरी फ्रीज आहे, लोकांच्या घरी, आमच्या गावातही. फक्त आमच्या घरी नाही आहे. आमच्या घरी म्हणजे याच्यासाठी नाही आहे, आम्हाला काही त्याच्यात ठेवायची जास्त गरज नाही पडत. आम्हाला भाजीपाला ताजाच भेटते आणि आम्ही फ्रीज मधलं पाणी पितच नाही. आम्ही माठातलं पाणी पिणारे लोक, त्याच्यामुळे मग आम्ही फ्रीजची काही गरज नाही आम्हाला. ठेवून येतं काय मग? हो, ठेवून येतो ना मी. ठीक आहे, ये मग. मी झोपतो बापा, मैसारी झोप मोड करून टाकली. तू इथं बसून राहिली, एवढा मोठा लाईट लावून दिला आणि आता मला कधी झोपही नाही आले पाहून राहिली. झोपा ना मग तुम्ही, मी ठेवून येतो तो गंज. हो, ये जाय. पाहिजे सारखी इकडे शेजो, नाही तर तिकडच्या खोलीत जाशील. नाही ना ताई, तिकडे काय जाणार आहे मी? तुम्ही मला सांगितलं ना. हो, त्याच्यानंच म्हणतो मी गावाला गेली का मग जात बसजो तिकडे लागन तर. तुम्ही किती दिवस आहे मग इथं अजून? मी आहे 2-3 दिवस. 2-3 दिवसांना जाईन मी माझ्या गावाला. बरं, ठीक आहे. अरे बाई, मीरा, तुम्ही झोपल्याच नाही दोघी जणी? दरवाजा उघडत दिसला मला, इकडे आलो मी. तू काय आला रे इकडे एवढ्या रात्री? म्हणजे तू जागाच होता काय? अजून झोपलाच नाही होता काय? हा, मी तर एवढी गारगोर झोपली होती तर त्या मांजरीच्या आवाजानं उठली. तू कोण उठला? बाई, मला त्या मांजरीचाच आवाज आला म्हणून तर मी उठलो सगळ्या घरभर पाहून राहिलो. कुठे मांजर तर माय बिन मला कुठे दिसलीच नाही. म्हणून मी पाहत इकडे आलो. मला असा इकडे आल्यासारखा आवाज झाला होता. काऊन काय झालं तुला? त्या कोण गडा असा करून राहिला? बाई, ते काय झालं मला कोणी गडा भरला जाम होऊन राहिला माया. असा भरला कोणी दुखल्यासारखाच होऊन राहिला. तर मी पाहूनच राहिलो होतो का काय करू आता गड्यासाठी, काही नाही. तर मग आता जागेत दिसल्या तुम्ही तर म्हटलं तर मग दे बाजारा सगळं करून, काढा गिडा देतं का बाई मला करून? मी नाही देत बापा, आता मी तर झोपतो. मी पहिले माझी झोप मोडून गेली, उठून बसली झाली, मांजरीचा आवाज आला तर हे बाई दिसली मला जागी बसली इथं. मी म्हटलं काऊन बापा ही बसली आहे म्हटलं इथं, तर मांजर बोंबलली. मग पाहतो तर मांजर हे म्हणते मला बाई मांजर आली म्हणते, म्हणून बसली झाली मी इथं. बाई, दे ना एखादा कप करून.
काय भल्ला गळा जाम झाला. जरासा गुडगी टाक त्याच्यात आणि करून दे जरासा काढा केल्यासारखा. नाही रे बा, मला काही रिकाम पण आहे नाही, मी काही करत नाही. मीरा, मी काय म्हणतो, तू चालली ना खाली आता ते दूध गीत ठेवाले, तर याला एखादा कप ते काढा करून देतो ह्या म्हणते तसा. हो ताई, हो हो ठीक आहे, करून देतो. अरे तो फोन ठेव इथं, कोणाचा फोन येते तुला तर पाहतो. अरे सुन्या, इले म्हटलं एवढ्या रातच्यानं फोन आला, म्हटलं कोणाचा काय माहित. पाहत जाजो बाबा, लक्ष ठेवत जाजो. मी चालली जाईन गावाले. हे अशा अर्ध्या रातच्याले पुरी बारीले कोणाचे फोन येणं बरोबर आहे काय सांग बरं. हा, कोणाचा येते काय येते छानबीन कळजो जराशी, नाही तर बसशील मग हातावर हात ठेवून. मीरा, कोणाचा फोन आला तुला? कंपनीचा होय ना, कंपनीचा फोन आला होता. कंपनीचा म्हणते बाई. आता कंपनीचा का कोणाचा होय, तू पाच जाजो आता. हो, आजकाल हे असंच चालू आहे म्हटलं. पोरी जाते आणि मग तिकडे दुसरा भेरायते त्याचा अशी काय म्हणते त्याला तर, अन बस याले लुटलाट करते मग नवऱ्याले. लग्न झालं का अन उठून पाहतात मग त्याच्यासोबत. तो गाडी घेऊन उभाच राहते बाहेर. पिक्चरात घडते. पिक्चरात नाही, आता घडून राहिलं हे खरं खरं. जिकडे पाहतो तिकडे तेच गती. हा, जिथं पान तिथं तेच ऐकायला येते. मी नाही पण तशी, मी नाही येत आई. तुम्ही माझ्यावर भरोसा तर ठेवा थोडासा. मीरा, दे बरं मला बनवून दे बरं. मला गळा दुखून राहिलं, मला बोलायला म्हणणे करून राहिलं. हो, करून देतो ना. लवकर जाय आणि लवकर ये. ते दूधही ठेवून दे आणि याने ते करून दे आणि लवकर ये झोपाले. हो ताई, लवकरच येते मी, 10 मिनिटात येते. मीरा, मी एवढा वेळचं फोनही करून राहिलो, तुला माणसाचा आवाज काढूनही आवाज देऊन राहिलो, तरी तू येऊन नाही राहिली मला भेटायला. काय करू मी, ताई उठल्या म्हटलं, तो फोनचा आवाज आला तेव्हा ताई उठल्या, उठून बसल्याच झाल्या डायरेक्ट. कोणाचा फोन आला म्हणे, माझ्यावरच कलंक लावायला लागल्या. एवढ्या रात्री फोन येते का म्हणे कोणाचा. हा, कोणाचा फोन नसते येत म्हणे. आणि आई बाबा एवढ्या रात्री फोन करते काय म्हणे, तुझ्याच काही चक्कर असन असं असन. किती बोलून राहिला होता मला. तुम्ही मांजरचा आवाज काढून राहिले तर तेव्हाही त्या 2 वेळा उठून बसल्या झाल्या. कोणा करून बरं झालं त्या बाहेर नाही आल्या. तुम्ही तिथून पाहून राहिले, आवाज देऊन राहिले, पण मी त्याच्यासमोर नाही येऊ शकत होती ना. त्यानंच म्हटलं मला इथंच झोप म्हणे. अरे पण आपली रूम वेगळी आहे ना इकडे. हा, आज आपली मिलनाची रात्र आहे आणि आपल्याला ते तुला तिथं झोपणं शोभते काय ताई जवळ. ही बाहेर कोणाच करून राहिली, तिला काही समजत नाही काय माहित. हक्कल नसल्यासारखी गोष्टी करते. तर ताई म्हणे मी इथं आहे तोपर्यंत म्हणे माझ्याजवळ झोपा लागेल म्हणे तुला. काऊन, काय झालं असं, कायसाठी माहिती अशी. तिला उद्याच हकलतो ना मी. नाही, पण त्या जातच नाही म्हणते 2-3 दिवस, बिलकुल नाही जात म्हणते. नाही जात नाही म्हणते. अरे पाय ना तू, उद्या कशी प्लॅनिंग करतो मी. बरोबर दाखवतो तिला इथून. आता 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 काय करायचं मग. हो ना, आता काय करायचं, आता तोच तर विचार येऊन राहिला मला. मी काय म्हणतो, तिचं काही ऐकू नको तू. चल इकडे आपल्या खोलीत. नाही ना, काय म्हणून ताई, काय विचार करून माझ्याबद्दल. तुम्हाला तरी काही म्हणणार नाही, तुम्ही भाऊ येतं हेच गेली म्हणून तिथं म्हणून पहिले मला बोला. पण ताईचं बरं नाही होणार, नवरा बायकोला असं दूर ठेवून राहिली ते. इथं तर एक तर एवढे वर्ष वेट करायला लागला, त्याच्यात आता इकडून तिकडून लग्न झालं तर बाई अशी करून राहिली. असं जसं 2 दिवस तुमच्याकडे समोर येऊन राहिली नाही. हा, बात तर चालली तिथून धावपळ करत. थोडा माणूसच होय, पण तुला तर थोडीशी लाज वाटायला पाहिजे जीवाले तुया. हा, इथं काय करून राहिले, काय धंदे करून राहिली इथे किचन मध्ये. शोभते का तुम्हाला असं. तुला काय म्हटलं होतं, मी दूध ठेवून वाहत ये. आली काय तू. ताई मी दूधच तर ठेवायला आली होती. हे पहा, आता चहाच ठेवलाय गॅसवर. तो झाला की येईल देतो म्हटलं आणि येऊन जातो. मग दूध ठेवायला आली होती, हे काय करून राहिले होते दोघं जण. हा, तुला सांगितलं ना म्या का 2-3 दिवस काही ना काही कारण असन, काही असन, तेव्हाच म्हणून राहिली ना मी. हो हो ताई, आता नाही करणार असं, मी काहीच केलं नाही. पण अन तू सुनील, तुला थोडंसं समजायला पाहिजे. हा, बाई आहे घरात का, काही आहे मोठा माणूस आहे घरात, काही वागायला बिडून गेला. हा, एकदम असं काय आता बोलायला लावतं असं. आता बोलावं वाटत नाही. सगळे लोक ऐकन तर काय म्हणून अजून, म्हणून मी बोलून नाही राहिली. बाबू जरा असं सांभाळून राहा 2-3 दिवस. हा, मी गेली का मग तुम्ही तुमचा संसार पाहत बसा, काय करायचं काही नाही तर. बाई पण गोष्ट काय आहे हे सांग मला तू. का नाही बा 2-3 दिवस काही करायचं आहे का, कोणतं जायचं आहे का, कोणतं काम आहे, असं काही सांगशील मला, काही म्हणजे कारण सांगशील तर ठीक आहे. नाही तू विनाकारणच कोण तू आम्हाला अलग ठेवायचा प्रयत्न करून राहिली. स्वतःच्या बहिणीसोबत असं बोलायच्या वेळेस तुला काहीच नाही वाटत काय रे. हा, मायच्या जागी आहे ना मी. हा, माय काय बाप काय, माय बापाले असे प्रश्न दे, असेच उत्तर केले असते काय त्या. हा बाई, अशा वेळेस कोणी आलं असतं ना आता आडवं, तरी मी उत्तर प्रश्न हेच केले असते का काऊन बा, कारण काय आहे, कारण सांगा तर मी 8 दिवस अलग राहायला तयार आहे. पण कारण जर काहीच नसन तर काऊन बा, काऊन तुम्ही आम्हाला दोघांना अलग ठेवता. सकाळी विचार करू त्या गोष्टीचा. आता मीरा चल खोलीतोय, झोपायला चुपचाप. हो ताई, हो हो ताई. नाही ताई, बस इथं मोठी आहे करतं आणि इथं याच्या जोडाली का बातच गुलगुल करायला लागून जातं. ताई एवढंच तर गाडून देतो ना, येईल गाडून देतो कपात आणि येऊन जातो. नाही, आता 1 मिनिट नाही ठेवत तुम्हाला. 5 मिनिटं लेट आली असती तर काय माहित आता काय झालं असतं, तर काही समजलं नसतं मला. ताई काहीच होत नाही, तुम्ही अशा विनाकारण काही पण बोलता. आम्ही काही करत थोडी आहे. आता मी इथे आली, हे करत होती, ते मस्त बोलूनच राहिले होते ना. असं बोलणं काही मी पाहूनच राहिली तरी म्हणता का बोलतच होता, हे बोलूनच राहिला होता काय. बाई बस कर आता, लय झालं. हा, लय झालं म्हटलं तुझ्या अंगाच्या वरतून चाललं पाणी आता. बोल ना आता, बोल ना. बायको आल्यावर तर बहिणीला बोलणारच आहे तू. घे बोलून, घे ना तुझी नावे फेडून. किती फेडतात बाई, तिला काही दोष देऊन अर्थ नाही आहे. ते जेमतेमच घरात आली तर काय तिनं मला म्हटलं का तुमच्या बहिणीला बोला, का तुमच्या बहिणीला मना म्हणून. हा,
तू स्वतःच तर पणापणा चुकती करून राहिली. लाज वाटते तुला बहीण मनाच्या वेळेस. आणि ती मोठी लहान असती तर एक वेळेस समजूनच घेतलं असतं. पण मोठी बहीण असून जर तू अशी करून राहिली, समजदारी नाही आहे तुझ्यात, तर कायसाठी बहीण म्हणून फायदा आहे तुला सांग बरं. तर नको म्हणू ना, नको म्हणू. बायकोच्याच तालावर नाच तू आता. अन मला माझा हिस्सा देऊन दे. हिस्सा देऊन मोकळं कर. एकच बोली होती आपली का लग्न होईपर्यंत. आता झालं लग्न तुझं. आता मला हिस्सा देईन, मी मोकळीन, तू मोकळा. बाई मांगल्या दिवशी तर म्हणे तू आता नाही पाहिजे म्हणे मला हिस्सा. मग आता आता काय झालं अजून? काहीच नाही झालं. माझ्या मनानं जर ऐकत नाही तुम्ही लोक, तर मग तर मी माझ्या मागणच ना. मग मी कायसाठी काय इथं का फक्त काय मोलकरी म्हणून येऊ का तुमच्या घरी? सावडलं तुमचं आणि चालली उठून. बाई कशी बोलतो तू? तुला मी कधी मोलकरींसारखं म्हटलं काय? हा का तशी वागणूक दिली? अरे आता तू जमजम ते घरात आली, तिची वागणूक पाय, ते काय करते काय नाही हे पाय. का बस मोलकरींसारखी वागणूक देऊन राहिली. अरे ते जेमतेम घरातच आली, तिनं अजून काही केलंच नाही घरात, तर ते कायच्यावरून तुला मोलकरींची वागणूक देईन? आतापासून बायकोच्या मागं मागं फिरून राहिला नुसतं, हा? ठीक आहे ना. मला बाबू माझा हिस्सा देजो आणि बस मग तुझ्या मनाला करजो. जोपर्यंत हिस्सा देत नाही तोपर्यंत मी इथं राहतो. आणि तोपर्यंत इले मी माझ्या खोलीतच झोपवतो. नाही ना झालं का हे? नाही मीरा, तुझ्यानं नाही झालं ते. ते अगोदरचं चालू आहे. ते लय वर्षाची हिस्सा मागून राहिली बाई. आता पहिले काहीच नाही होतं इथं. हा, हे घर बांधलं, मग त्याच्यानंतर वावर तर होतच नाही, बाबाचं वावर घेतलं. पण तिचं म्हणणं असं आहे का बाबाचं असो का नसो, पण मला त्याच्यात अर्धा हिस्सा पाहिजे, अशी म्हणते ते. हो का? असं म्हणते. मग तुम्ही सांगा, असं म्हणजे अर्धा हिस्सा कसा भेटन? तुम्ही तुमच्या हातावर घेतलेली जमीन आहे म्हणता ना? हा, माझ्या बाबाजवळ काहीच नाही होतं, फक्त ही जागा होती खाली प्लॉट, तर इथं मग बांधलं तर म्हटलं आता एकच बहीण आहे एकच भाऊ, दोघं जण म्हटलं राहू आपण. आणि त्याच्यानंतर काय म्हणते तर मग माझं लग्न झालं म्हणजे मग आम्ही दोघं राहू, असा आमचा विचार होता. पण बहिणी मंजूरच नव्हतं ते. बहीण मला तेव्हा हिशाचं म्हटलं, जेव्हा मी एवढं सगळं तिच्यासाठी केलं तरी. याच्यातून उपाय काढतो आता मी बरोबर. उद्या करतो बरोबर. जाय तू आता. आता लय दिमाग खराब केलं, बहीणच आहे आता, झोपून राही तिच्याजवळ. नाही तर ते एवढ्या गोष्टीची लय मोठी गोष्ट करण आता. जाय मीरा, आजच्या दिवस चालली जाय. हो ठीक आहे. पण तुम्ही ठीक आहे ना? हो हो, मी ठीक आहे. माया ना, आणि हे माझ्या बहिणीच्या आहे ना, तू डिस्टर्ब होऊन राहिली विनाकारण. तर तू टेन्शन नको घेऊ फक्त. हा, तू जाय आणि तिच्यासोबत बोलू काहीच नको, फक्त चुपचाप जाऊन झोपून जाय. हो हो ठीक आहे. तर बहीण लय पागल करून टाकलं. हा, कसंही असं वाटते माणसाला, बहीण आली पाहिजे, गेली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. पण बहीण अशी जर करत असन तर मग काय फायदा अशा बहिणीला ठेवून. आज आता पहिली रात्र असून दोघांनी सोबत नाही काढू देऊन राहिले. हा, मी माझ्या मित्राला सांगितलं का माझी रूम सजवून दे, असं कर तसं कर. तर बहीण त्याला हाकलून दिलं. काही गरज नाही म्हणे रूम सजवायची म्हणे इथं म्हणे. हा, काही गरज नाही म्हणे, माझ्या खोलीत झोपून म्हणे ते म्हणे. हा, आणि आता काय म्हणते, तिला खोलीत घेऊन झोपून गेली. ठीक आहे, झोपली तर झोपली, पण भेटूही देऊन नाही राहिली, दोघांना बोलूही देऊन नाही राहिली. जसं काय आम्ही नवरा बायको नसून भलतेच कोणी होय. लय झालं बाईचं, आता कोण ऐकणार आहे एवढं. आता तिचा बंदोबस्तच करतो चांगला उद्या सकाळी. येवा शुभांगी, मीरा गेली तेव्हापासून तर आलीच नाही तू. मी वाटच पाहून राहिली. मी म्हटलं बाबा आरू नाही आली, शुभांगी नाही आली, कोणीच नाही आलं म्हटलं. नाही ना बाई, वेळच नाही भेटला. येतो येतो करून राहिली, पण येणंच नाही झालं. मीराच्या आशेनं कशी तरी येऊन जाऊ पटकन. आता घरातून कामं केले, निघणंच नाही झालं. जयाबाईची तब्येत खराब आहे ना. कहून काय झालं तिले? तब्येत खराब आली, बिमार पडायला तिले? काय माहित काय झालं, तर सकाळपासून तापच आहे. भाऊजी घरी नाही आहे, दवाखान्यात नाही लागते तिले. घरी कोणी आहे नाही, मग एक गोळी देऊन दिली मी तिला होती जवळची. तर म्हटलं घेऊन घे, म्हटलं तू झोपून राह म्हटलं. गोळी घेतली, थोडंसं एक बिस्किटचा पुडा खाल्ला तिनं. बाकी काहीच नाही खाल्लं, भाजी नाही, पोळी नाही, वरण भात नाही, काहीच नाही. असं दवाखान्यात न्यास लागते तिले. हे आता सातच चालू आहे हो तब्येतीची. त्याच्यानं माहिती आहे काय, दवाखान्यात जाणं लवकर गरज आहे बाई. नाही म्हटलं तिले चाल म्हटलं, तर ते म्हणते नाही, ते भाऊजी आल्यावर जाईल म्हणते. म्हटलं ठीक आहे, एक गोळी घेऊन घे म्हटलं, मग सध्याची झोपून राह म्हटलं. तर मग झोपली आहे ते आता. मग मी म्हटलं तर आरोही शाळेत चालली गेली. म्हटलं चल आता तुमच्या घराकडे जातो, तुम्ही तर असंच म्हटलं आता घरी. तर म्हणून मी इकडे येऊन गेली. मग भाऊजी गेले का आपले वावरात? नाही, आज वावरात नाही गेले ते, ढोरं घेऊन गेले ना. लोकांचे ढोरं घेऊन गेले. हो काय? आणि आता मीराचा फोन घेऊन आला होता. कुठं हो, ते तर काय मी बापा तिच्या संसारात रमली काय, तर एवढ्या लवकर तिला ओढाई लागली काय बरं. हा, माय बापाला आठवणही नाही करून राहिली. आणि जरासा फोन नाही का काही नाही, आम्ही आठवणच करून राहिलो. आपल्याला विचार येते बाई कसा फोन लावावं आपण, काय म्हणून जावई. फोनच लावते बा निर्या म्हणून. आता काय ते दोघं तिथं कोणते कामानं धंदे आहे तिला जास्त. हा, आता दोघच जण असन ते. तिची ननद तर गेली असन गावाले. मग कोण पाहुणे आहे तिची इथं? मग नाही तर काय तर. हेच बरं राहते बापा, दोघं जण आहे तर दोघाच करणं दोघाच खाणं. हा, खरी गोष्ट आहे. मस्त नशीब काढलं पण मीरानं. थोडेसे जण, कामही नाही जास्त, काहीच नाही. कधी कुठं जात असलं तर कोणाला विचार नाही लागत, काहीच नाही. उठले आणि चालले दोघं जण. मग नाही तर काय व, बरंच आहे म्हणा, सगळ्याला बरंच भेटते, आपापल्या यानं बरोबर भेटते. मी लावून तिला आज फोन, काय करून राहिली काय नाही, कसं आहे वातावरण इथे. लावून पाहिजे मी तिला फोन. हो, जराशी लवकर लावजो बाबा. दिवसाच्या पायरी ते पाहुणे कामागिमावर जात असन तेव्हा, रातच्या पायरी काही लावजो नको. नाही नाही, रात्री काय लावतो मी. रात्री किती नाही लावत, मलाही समजते रात्री नाही लावा म्हणून. दिवसाच लावून मी तिला फोन लावायचा राहीन तर. मीरा, मी येतो बाहेरून. काय काम आहे थोडंसं मला. तू काय म्हणते, चहा वगैरे झाला का तुया? बाहेर तुम्ही कुठे चालले आता?
आता थांबा ना, स्वयंपाकही झाला, आता जेवणच करून घ्या. काय एवढ्या म्हणजे एवढ्या घाई चालले, कामावर चालले काय? नाही कामावर नाही चाललो, काम आहे थोडंसं बाहेर, तर येतो मी अर्ध्या घंट्यातच येतो वापस. हा, तुला भूक लागली असेल तर जेवण करून घेजो. आपल्या इथं काही जेवायला मना आहे नाही. हा, तू एकटी जाऊ शकतो, तुला वाटत थांबावं तर थांबवू शकतो. मी थांबतो ना जेवायची. या ना तुम्ही. एकटी कशी जेवण करून मी? अरे मी आता टीव्हीच पाहून राहिली होती. सगळे कामं झाले. मी म्हटलं आता तुम्ही येताच म्हटलं, तर मग जेवण करू म्हटलं सोबत. हो, मी आलो आता दुकानावरून चक्कर मारून. आता म्हटलं थोडंसं बाहेर जातो, थोडंसं काम आहे मला, तेवढं करून घेतो, निघून जातो अर्ध्या घंट्यात. हो या ना, या ठीक आहे. लवकर या फक्त. तुम्ही नसले ना तर मला ह्या घरात गमतच नाही. कसं तरीच वाटते. तुम्ही सकाळपासून गेले ना आज, तर ताईसोबत राहू राहू ना मला भीतीच वाटत होती. नाही घ्यायचं घ्यायचं काही कारण नाही आहे, काही नाही करत ते. फक्त कसं आहे, आपण आपल्या कामगाराचं पद्धतशीर बस. नाही, आपण कोणतंही काम केलं ना तर ताई टोकतेच. म्हटलं हे असं नको करू, हे तसं नको करू, असं करत असते काय, तिथं ठेवत असते काय, हे समजत नाही काय, अशा बोलतेच. हो, आता काय सांगतो. काय करतो आता. आता तिचा स्वभावच तसा आहे, तर आपण काही काही तर बदलू शकत नाही. म्हणून आता काही ना काही बंदोबस्त करावा लागेल. मी येतो फक्त बाहेरून, सांगू नको पहिले कुठं गेला तर. आणि विचारलं म्हणजे मग? विचारलं तर सांगून दे दुकानात गेला म्हणा. बरं ठीक आहे. लेकी अशी विशेष आवडत नाही याची बहीण. खरंच आहे ना, कोणाला आवडणार आहे अशी बहीण? नुसतं जेव्हा पाहिलं तेव्हा त्रासच देते कोणाला. बापा बापा, बसली काय वही येऊन? अशीच बसे काय तू तिथं? हा, अशीच बसे काय? घरातले कामं भन पडले तसेच, आणि तसंच बसायचं जाऊन मस्त सोफ्यावर. ताई सगळे कामं केले मी. कामं कोणतेच नाही व्हायचे. जाऊन पहा तुम्ही किचनमध्ये. किचनमध्ये जाऊन पाहू. किचनमध्ये जेवढा भांड्याचा पसार आहे ना, तसाच तसाच आहे म्हटलं. कोण आवडणार आहे तो? हा, ते नंतर करतो ना मग मी. नंतर नाही, आता कर. मला आवडत नाही असा पसारा पडला राहिला तर. काय, मी कोणालाच असा पसारा पडला राहिला म्हणजे मी बसू देत नसतो. त्याच्यानं तू पहिले शिस्त लाव कामाले, आणि त्याच्यानंतरच तू मग बस. हा दादा, जेवण घेऊन होऊ देतो म्हटलं, आणि सगळं आवरून घेतो मग. हा, तर त्याला यायला वेळ आहे अजून. पहिले ते आटपून घे, आणि मग जेवण करायला बसू लागन तर. बरं ठीक आहे. मस्त आहे. उठली का बसली, अशीच सवय लागून रे. जमतेम लग्न झालं, कामं धंदे नाही करून तर अशीच बसली राहत जाईल. हॅलो हॅलो, हा भाऊजी, काय करून राहिले? नमस्कार म्हटलं. हा बोल रे बा. सुनील काय म्हणते? काय म्हणते तुम्ही नवीन नवीन गृहस्थी? सगळं बरोबर आहे? काय म्हणते आपली ती बहीण गिन काय म्हणते? भाऊजी काही नाही, असाच फोन केला होता ना तुम्हाला. असाच म्हणजे असाच कसा केला होता? काही अडचण आहे काय? सांग सांग ना, बोल ना. काही अडचण असन तर दूर करतो बा, माय बच्चे असन तर. भाऊजी मी काय म्हणतो, तुम्ही कोणी आता एक माझी समस्या दूर करा बा. मी कोणी त्याच्यासाठी तिकडे दूर आलो म्हटलं. हा, घराच्या दूर आलो. चाललो होता माझ्या दुकानवर, येतो म्हटलं चक्कर मारून. तर पहिले तुमच्यासोबत बोलतो म्हटलं. पहिले ठरूनच आलो मी रात्रीपासून तुमच्यासोबत बोलायसाठी. काऊन रे बा असं काय बोलतो माझ्यासोबत? मी काय केलं बा आता? हा, काय काऊन त्या बहिणीनं काही सांगितलं काय माझ्याविषयी? भाऊजी तिनं काही सांगितलंय तुमच्याविषयी, तरी मी काय ऐकणार आहे? मला माहित आहे माणूस कसा आहे आणि बाई कशी आहे. आपली बहीण आहे म्हणून काय तिचं लपून थोडं ठेवतो मी. जे आहे ते खरं खरं आहे आपल्याजवळ. हो ना बा, तेच तर म्हणतो. मी तर काही नाही, आपली तर काही त्रास नाही, काही नाही कोणा गोष्टीचं. आता तेच करते तशी, काय करावं आता सांग. आता झालं असं सगळं तर पाठवून दे तिले. आता मी काय करू भाऊजी? मी स्वतःहून म्हणू काय माझ्या बहिणीला जाय म्हणून? हा, जाय म्हणू काय? आता चालली जाय म्हणू काय? म्हणा लागते कधी कधी तोंडानं, म्हणायला लागत तर काय तर. जाय म्हणा तुला घरी, आता झालं ना म्हणा सगळं. असं म्हणता नाही तुला? नाही हो भाऊजी, पण भाऊजी मी फोनही तुम्हाला याच्यासाठीच लावला होता. खरंच, असं म्हणजे बेकार नका वाटून घ्यायचा का आपल्या सायानं अशी गोष्ट केली म्हणून. पण भाऊजी, बाई माहिती आहे काय, एवढी अर्थ बनून राहिली आता. हा, मी जाईपर्यंत म्हणते, म्हणजे ते जाईपर्यंत आम्हाला एकही नाही होऊ देत ते. काय म्हणते तर आम्हाला बोलूही देऊन नाही राहिली. काय बोलतो का? म्हणजे अजून तुम्ही एक झालेच नाही काय? आलेच नाही काय एका ठिकाणी अजून? कुठं भाऊजी, तिनं तर आम्हाला अडून मारून राहिली, नुसतं बोलूही देत नाही. खोलीत तर याची सोडा बोलूही देत नाही म्हटलं मी राहिले माझ्यासोबत. अन तो मी मोठ्यानं बहाणे करू करू रात्री मांजरीचे आवाज काढले, काही केलं, फोन लावला, तर तिलाच उलटीसारखी बोलायला लावली. कोणाचे फोन येऊन राहिले तुला रात्री, नसं तसं. आता ते सांगू नव्हती शकत मायावी म्हणून, नाही तर तो कायले फोन करून राहिला बा. मग ते अचानक येऊन गेली किचनमध्ये. आली, मग मीरा आली पहिले. मग आम्ही बोलून राहिलो होतो, तर मग हिनं आम्हाला पाहिलं बोलताना, तर अजून बोलायला लागली. मी इथं आहे म्हणे, तोपर्यंत मी असं काही होऊ देत नाही म्हणे. हा, तुम्हाला एका ठिकाणी येऊ देत नाही म्हणे मी, आणि काहीच नाही. मी काही म्हणे 2-3 दिवस अजून जात नाही म्हणे. माय बिन जिकडे गेली तिकडे उभसतेस काय का तुझी बहीण? हा, इकडे तशी इकडे सुनीले उभसली, सोन चालली गेली माहेरी. हा भाऊजी, असं नाही झालं पाहिजे. बाईच्या यानं नाही तर माझी बायकोही चालली जाईन. इथं माय बिन मला बायकोच नाही भेटणार. आता ते त्याचं लव्ह मॅरेज होय, तर ते पोरगी येऊनच जाईन. पण हे मीरा नाही म्हणून मी मायबापाला सांगतो म्हणून. तिचे मायबाप म्हणून पोरातच काही दोष आहे म्हणून. माझ्यातच दोष काढणं दिन भाव मला टाकून. अरे रे, नाही 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 नाही, असं निघू देत मी. तू काही टेन्शन घेऊ नको. मी फोन लावतो तिला आजच. ये म्हणून तू म्हणून. भाऊजी, ते तशी तुमच्या म्हणण्याने येणार आहे काय? तुम्ही ह्याचा विचार करा. काऊन नाही येणार? याच लागन ना तिले. मी बोलतो ना मग तसा, का याच लागन म्हणून तिले. हा बा, काहीतरी करा तुम्ही. आता शेवटचा माया हे तुम्हीच आहे म्हटलं मार्ग.
म्या म्हटलं आपल्याजवळ आता शेवटचा उपाय आहे भाऊजी फक्त. आता जे भाऊजी करन ते होईल. नाही करतो घेतो आता तिचा उपाय मी बरोबर करून देतो. तू काही टेन्शन घेऊ नको. त्या पोरीला समजून सांग. मी म्हणा तिला पाठवतो. तू काही टेन्शन घेऊ नको आणि घरी काही कोणती गोष्ट सांगू नको. नाही तसं सांगितलं मी तिला समजून. हे बाईच अशी आहे म्हटलं, आता काय करावं म्हटलं. मी करतो म्हटलं, सकाळी सगळा बंदोबस्त करतो म्हटलं. उठलो बा, चहा पाणी केलं आणि आता काय म्हणते तर आताही चालूच असून काही ना काही तिच्या मागं लागलीच आहे ती. काय माहित तिला काय वाटते तर. हो अजून भाऊजी मला म्हणे असं जर करायचं असन, हे करायचं असन, ते करायचं असन, झालं म्हणे ते लग्न दे म्हणे हिस्सा. मग नाली काही हिस्सावर अजून तू म्हणणं बे सरकार कायचा हिस्सा म्हणा, कायचा हिस्सा पाहिजे म्हणा, त्या कमावून ठेवलं काय म्हणा इथं, असं म्हणता नाही येत काय. भाऊजी आता काय बोलू मी, बहिणीला स्वतःच्या काय बोलणार आहे माणूस. अरे अशा वेळेस बोलायला लागते राजा. हा तू सप्पा म्हण तिले, तुले माहेर पाहिजे का हिस्सा पाहिजे म्हणा, एक गोष्ट सांग म्हणा मुले. आणि राहिलं म्हणा दुसरी गोष्ट हिश्श्याची, तर हे का ते बापानं घर करून ठेवलं काय म्हणा, का वावर करून ठेवलं म्हणा तू हिस्सा मागतो. तेच तर नाही समजत मले. बाबाची फक्त जमीन होती ही, त्याच्यावर मी घर बांधलं. आता तुम्ही सांगा ते जमीन की मी घर पाडून तिला जमीन देऊ काय, अर्ध घर देऊन देऊ. ते म्हणते मला घरातही हिस्सा पाहिजे, वावरातही पाहिजे म्हणते. काहीच नाही. तिले एक लात मार ना त्या बहिणीला घराच्या बाहेर काढ. आणि याच्यानंतर तिला म्हणा माझ्या दरवाज्यात काही येऊ नको. त्याच्याशिवाय काही लाईनवर येत नाही. नाही हो भाऊजी असं नाही करू शकत मी. एकुलते एकच भाऊ आहे आणि एकुलते एकच बहीण आहे मले. तिच्याशिवाय मलेच कोण आहे बाबू. पण ती बहीण जागेवर नाही ना. आता काय करतो मग सांग. मी काही नाही करत आता. आता तुम्ही करा काय करायचं आहे, काय तर काय नाही तर. असं म्हणता बरं आता मी करतो. आता इथून इकडे माय हे चालू आहे. तुझ्या वेळ खतम. पाहिजे बा पण माझा गिजारा का माझ्या बहिणीले. नाही तर मग अजून मलाच हे करायला लागून बा. नाही रे बा, आजपर्यंत सुद्धा एक झापड नाही मारली तुझ्या बहिणीले. आता मारून काय. त्या दिवशी एवढं मोठं कारस्थान केलं तिनं, तेव्हा तरी मारलं काय माहिती तिले, बोललो फक्त. तू होतास तिथं हजर. ही बाई बी उभारी कामच करते ना. आता काय म्हणू मी तुम्हाला तरी काय बोलू, आणि त्या पोराला तरी काय बोलू. मग नाही तर काय, तर इकडे पोराचा संसार मोडून राहिली, तिकडे भावाचा संसार मोडून राहिली. आतापर्यंत तिला पोरीने भेटल्या भावासाठी पोरासाठी. आता तिला ढेर पोरी काय मी खजाना तयार झाला काय तो पोरीचा तिच्याजवळ. हा लग्न होतं भावाचं आणि पोरीचं पोराचं. चल ठीक आहे मग ठेव मग. काय तुम्ही काय करायचं आहे इथं. हा भाऊजी हा हो ठीक आहे ठीक आहे. जातो मी आता घरी. मीराली म्हटलं येतो म्हटलं मी 10-15 मिनिटात. हो बाई जाईपर्यंत मला थोडंसं घरीच थांबायला लागल. नाही तर हे कधी तिला उलटासारखं बोलते. तिने एखाद्या दिवशी चाललं नाही जाऊ मी इकडे असल्यावर. बरं बरं जाय घरी मग. ठीक आहे मग ठेवतो. हा भाऊजी ठेवा ठेवा.